नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती अविस्माचे डाळिंब फार्म या चॅनलवरती। तर व्हिडिओ आपला याच्यावर आहे की तार काठी फाउंडेशन यावर आपला व्हिडिओ असणार आहे। सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार। तुम्ही व्हिडिओला भरभरून प्रेम देता, कमेंट करता आणि नवीन विषय सुचवता। त्यांपैकी अनेक मित्रांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की सर तारकाठी आणि फाउंडेशन आणि वाय यावर सविस्तर व्हिडिओ बनवा। आता आपण ज्या बागेत उभा आहोत या बागेत तुम्हाला सर्वप्रथम प्रत्येक गोष्ट आपण दाखवणार आहे। आता आपण ज्या बागेत उभा आहे ते आपण ह्या प्लॉटचं तुम्हाला तारकाठी फाउंडेशन याबद्दल बोलणार आहे। सर्वात आधी आपण बोलूया फाउंडेशन बद्दल। फाउंडेशन हा संपूर्ण तारकाठीचा पाया असतो। जर पाया मजबूत असेल तर अनेक वर्ष कोणतीही अडचण येत नाही, पण सुरुवातीलाच खर्च वाचवण्यासाठी फाउंडेशन कमकुवत केलं तर नंतर तार सैल पडणे, खांब वाकणे किंवा तुटणे अशा समस्या येऊ शकतात। तर आपण बोलूया वाय फाउंडेशन बद्दल। आपलं काय वाय फाउंडेशन आहे, पण काय शेतकऱ्यांनी सांगितलं होतं आपल्याला बनवा म्हणून आपण बनवतोय। वाय फाउंडेशनचा मुख्य फायदा म्हणजे तारेला मजबूत आधार मिळतो, त्यामुळे झाडांना योग्य सपोर्ट मिळतो, फांद्या व्यवस्थित वाढतात आणि बाग व्यवस्थित दिसते। पुढे फळधारणाच्या वेळी झाडांवर वजन आलं तरी तारकाठी मजबूत राहते। अशा प्रकारे आपण फाउंडेशनचं जे सांगितलं तुम्हाला। आता तार आणि काठी बद्दल आपण बोलूया। तार ताणताना योग्य टेन्शन ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तार सैल असेल तर उपयोग होत नाही आणि खूप जास्त ताण दिला तर खांबावर ताण येतो, त्यामुळे अनुभवी माणसाकडून किंवा योग्य पद्धतीने तार बांधावी। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, डाळिंबाची बाग ही 1-2 वर्ष नसते, ती अनेक वर्ष चालते। त्यामुळे सुरुवातीला केलेलं चांगलं काम पुढे खूप फायदा देऊन जातं। त्यामुळे साहित्य हे चांगलं वापरा, कामात घाई करू नका। आणि आता बागेचे आपण अपडेट पाहूया। या बागेची झाडाची वाढ चांगली सुरू आहे, कारण की 2-3 महिने झालं, एक साधारण 2 ते 3 महिने झालं मी झाडाला थोडं थोडं पाणी चालू आहे, कारण की आपल्या डाळिंब बागेला काय झालं, पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण पाणी हे थोडं देत आहे। पाण्याची भरपूर समस्या आहे, कारण की पाऊसच नाही आमच्याकडे आणि ह्या बागाला स्टॉपिंग करून महिना 1.5 महिना झाला, ह्याला सुद्धा बागाला पाणी नाही। पाणी नसल्यामुळं पुढं आम्ही काहीच करू शकत नाही। मी 1500 झाडं पकडली होती, एक 1100 झाडाचा प्लॉट मी सोडून दिलाय पाण्या वाचून। पाऊस नाही, काय नाही। काल फक्त रात्री झिमझिम आली होती, ती पण थोडी आली होती। पाणी नसल्यामुळं काहीच करता येत नाही। ह्या वर्षी फक्त पाण्याची अडचण आली, आतापर्यंत आम्हाला पाण्याची अडचण कवा झाली नाही। ह्या वर्षी फक्त राडा झाला आहे। बागाची तरी वाढ चांगल्या पद्धतीत 11-11.5 महिने झाले या प्लॉटला, चांगल्या प्रकारे वाढ चांगली झाली आहे। आणि जर तुम्हाला शेतीविषयी अशीच खरी अनुभवावर आधारित माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न किंवा पुढचा विषय कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला नक्कीच आपण व्हिडिओ बनवू त्या विषयावर पण, आणि तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आता मी। बघा, हे आपला जे प्लॉट आहे तो सिंगल खोडाचा आहे। सिंगल खोडाचे आपल्याकडे 1200 झाड आहेत आणि बहुखोड झाडाची 1200 झाड आहेत आपल्याकडे। व्हिडिओ मध्ये कमेंट केल्यामुळे आपण व्हिडिओ बनवायचा मुद्दा घेतला, याने की व्हिडिओ बनवावं म्हटलं। काही शेतकऱ्यांचा कॉल फोन करून असं म्हणणं आलं की दादा तुम्ही व्हिडिओ मध्ये माहिती द्या, आम्हाला त्याचा चांगला फायदा होतोय, आणि की जे नवीन शेतकरी आहेत त्यांना तुमचा व्हिडिओ बघून प्रोत्साहन भेटते, त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहे। आणि हे बघा तुम्ही, बघा हे झाड काय केलं होतं आपण सुरुवातीला, एक साधारण 2 महिने झालं ना बागाला आपल्या, एक साधारण 2-2.5 महिने झाल्यानंतर काय केलं आपण, ती काठी लावली होती आपण। ती काठी आपली आहे 8 फुटाची, इथून ते इथपर्यंत। आणि आपण काय केलं, परत
त्याला स्टॉपिंग देत आपण काड्या ती तयार केलेली आहे. हे बघा तुम्ही. आणि इथं आपण एक 10 झाडावर आपण कशी टाकली आहे. हे बघा तुम्ही झाड. हे आपण इथं अशा काड्या तयार केलेल्या आहेत. हे बघा. आणि आपण काय केलं, एक साधारण इथवर 1.5 फुटापर्यंत आपण खालून वॉटर सूट काढले ते, थोडक्यात झाड आपण पुसून घेतले चांगल्या प्रकारे. आणि काठी 8 फुटाची. आणि आपण काय केलंय, एक 6-6.5 फुटापर्यंत आपण झाड घेतले. ते तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. याने कुठपर्यंत घ्यायचं तुमच्या सोयीनुसार घेऊ शकता. असं नाही की बाबा 8 फुटापर्यंत न्या, 6 फुटापर्यंत न्या, 10 फुटापर्यंत, म्हणजे जे त्या शेतकऱ्याच्या विचारानुसार आपण अशा काड्या तयार केल्या. झाडाला तर जरा पाणी नाही बरं का, पाणी नसल्यामुळे काय करता येत नाही. पाण्यात जरा लयच प्रॉब्लेम आहे. मी प्लॉट धरलेला सोडून दिला, 1100 झाडाचा प्लॉट धरलेला सोडून दिलाय पाण्या वाचून. एकच प्लॉट धरलाय, ते पण 400 झाडाचा प्लॉट धरलाय. कारण की तेवढंच पाणी म्हणजे पुरतंय आपल्याला, त्यामुळे आपण तेवढंच प्लॉट धरलाय आपण. आणि वरून आपण काय केलं होतं, मध्ये वारं सुटाय टायमाला, म्हणजे एप्रिल एंडिंगला मे मध्ये वारं सुटतं ना, त्या टायमाला काय केलं आपण, वरून तार बांधून घेतली. ही अशी बघा, ही अशी तार बांधून घेतली. इथं काय केली, आपली बाइंडिंगची तार असते का, ती आपण इथं लावली इथं अशी, जेणेकरून आपलं जर वारा सुटलं तर आपण लाईन पडू नये त्यासाठी आपण इथे बाइंडिंगच्या ताराचा, म्हणजे ही तार आहे का सेंटरिंगची तार आहे, सेंटरिंगला आपण जी बांधकामाला वापरतो ती तार आहे, त्याचा इथं पिळा देऊन आपण इथं हे आपलं फिट केलंय आपण चांगलं. 8 फुटाची काठी घेतली आणि आपण झाड तिथपर्यंत नेलंय. आणि प्रत्येक झाडावर 10 झाडावर काय केलंय आपण, तिथं अशी कैची टाकली. कैची टाकल्याने काय होतं, झाडाला बॅलन्स भेटतो, म्हणजे की असं खाली पडणार नाही, त्यासाठी आपण ही कैचीचा वापर केलाय. 10 झाडावर टाकले, जेणेकरून तुम्हाला पहिलं जर पीक करायचं असेल तर ह्या कैचीवर, म्हणजे की ह्या 10 झाडावर टाकलं तर पहिले पीक ह्या तारावर तुमचं निघू शकतं. कारण की समजा आता ह्या पट्ट्याला माल लागला, ह्या पट्ट्याला माल लागला, तर ही फंटा तुम्हाला साध्या पद्धतीत इथं बांधायचा येतोय, इथं फंटा बांधा येतोय. तर तुम्हाला तिकडे साईडला ताण कसा दिला ते तुम्हाला, चला तिकडे साईडला आपण जाऊया. पाऊस आहे का नाही कमेंट नक्की कळवा. हे बघा, इथं काय केलंय आपण, बघा ती मेक ठोकली इथं खाली. एक 3 फुटाची मेक आहे, ती मेक ठोकून मेक आपण गजाच्या साह्यानं कट करून बनवलं होतं. आणि मेक ठोकून वय अशा प्रकारे इथं कैची केली आपण. हे बघा, इथं कैची करून इथं घेतली आणि तिथून परत तिकडं ताराशी ओढली. या कैचीमुळे काय होतं, असा थोडक्यात लब घेत नाही, आणि की आपण आपली वळ पडण्याची भीती नसते, त्यासाठी आपण हे केलेलं आहे नियोजन. आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासाठी आणि विश्वासासाठी मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.